नमस्कार, मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर. आजचा विषय मांगलिक कुंडलीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आपल्या मुलामुलींचा विवाह करायचा म्हणलं, की आपल्या कुंडलीमध्ये मुलांच्या किंवा मुलींच्या कुंडलीमध्ये मंगळ 4, 8, 12 ह्या स्थानामध्ये असेल, तर आपली कुंडली सरळ मांगलिक धरल्या जाते. मग कुणाचा मंगळ मांगलिक आहे अथवा कुणाचा मंगळ मांगलिक नाही, ह्याचा विचार सुद्धा इथं केला जात नाही. सरळ आपण ज्योतिषकाराकडे किंवा गुरुजीकडे ज्यावेळेस कुंडली घेऊन जातो किंवा गुणमिलन करण्यासाठी जातो, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या मुलाची किंवा मुलीची पत्रिका ही मांगलिक आहे. मग आपल्याला अनेक प्रकारचे उपाय सांगितले जातात. मंगळाचं हवन करा, अन्यथा मंगळाची अंगारक योगाची शांती करा, किंवा आपल्याला मुलीच्या पत्रिकेत असेल तर कुंभविवाह करा. आपल्याला भीती निर्माण केल्या जाते की आपली कुंडली मांगलिक आहे, मग घटस्फोट होईल, मग आपल्याला मिळणारी सून ही रागीट मिळेल, किंवा आपल्याला मिळणारा जावई व रागीट मिळेल, किंवा ह्यांचा घटस्फोट होईल. अनेक अनंत प्रकारच्या भीती आपल्या समोर निर्माण केल्या जातात आणि आपला विवाह जिथं योग्य ठिकाणी जमवायचा आहे तिथं योग्य ठिकाणी विवाह जमवल्या जात नाही. अशा भीतीदायक निर्णयामुळे आपल्या हातातून चांगले चांगले ठिकाणं निघून जातात. मुलामुलींचे वय होतात पण विवाह होत नाही. मग एखाद्या वेळेला काहीतरी आपल्याकडे काही विचार नसताना मग आहे तसं ठिकाणामध्ये आपण विवाह करून देतो आणि आपल्या लेकरांचं आपण आयुष्यभराचं वाटोळ करतो. हे स्पष्ट भूमिकेमध्ये बोलणे म्हणजे आपलं कल्याण आहे, म्हणून तुम्हाला एवढं व्यवस्थित आणि क्लिअर बोलावं लागणार आहे. आपल्या जन्मपत्रिकेमध्ये मंगळ कशा प्रकारे कुठल्या कुंडलीमध्ये तो स्थित आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. हे आपण सर्व काही आता सविस्तर कुंडली समोर ठेवून जाणून घेणार आहोत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल. चला तर मग जाणून घेऊ, मंगळ कुठल्या स्थानात असल्यावर, कुठल्या राशीचा असल्यावर, कोणत्या ग्रहासोबत असल्यावर किंवा कोणत्या ग्रहाची दृष्टी असल्यावर आपला मंगळ पत्रिकेमध्ये निर्बली आहे किंवा बली आहे किंवा तो मंगळ दोषी आहे, हे आज आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने आपल्याला समोर बोर्डवर आपल्याला कुंडली दिसत आहे. कुंडली 4, 8, 12 आणि प्रथम स्थानामध्ये आपल्याला मंगळ काढलेला दिसत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुंडलीमध्ये 12 राशींचे 12 लग्न असतात. मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत हे सगळे लग्न असतात. मग मंगळ कोणत्या राशीचा आहे, मंगळ कोणत्या ग्रहासोबत आहे व कोणत्या ग्रहासोबत तो दृष्टियोगात आहे, किंवा तो मंगळ पत्रिकेमध्ये निर्बली आहे, बलवान आहे किंवा दुर्बल आहे, ह्या परिस्थितीचा विचार करून आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने आपल्या जन्मपत्रिकेमध्ये प्रथम स्थान म्हणजे ह्याला लग्नस्थान मानल्या गेलेलं आहे. पण लग्नस्थानामध्ये जर मंगळ असेल तर तो मंगळ कोणत्या राशीचा आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आपली मुलाची किंवा मुलीची मेष लग्न म्हणजे इथं एक जर आकडा असेल, इथं जर एक आकडा असेल तर आपली मेष लग्नाची कुंडली आहे. मेष लग्नाचाच मंगळ आहे. मंगळ मेष लग्नाचा जर आपल्या इथे असेल म्हणजे लग्नस्थानात असेल, पण तो मंगळ मेष राशीचा असल्यावर तो मंगळ स्वराशीचा झाला. मग स्वराशीचा मंगळ हा अतिशय बलवान, अतिशय चातुर्वान व अतिशय कुठल्याही गोष्टीला न घाबरणारा मंगळ आहे. मग ही कुंडली मंगळी मानावी का अथवा न मानावी, हे महत्वाचा विषय. आपल्या ह्या स्थानातल्या मंगळावर जर कोणत्याही ग्रहाची शुभ किंवा अशुभ ग्रहांची जर दृष्टी पडत नसेल तर तो मंगळ पत्रिकेमध्ये सौम्यकारक आहे, पण तो मंगळ उग्र आहे.
हा लक्षात ठेवा. तो मंगळ घातपात करेल का? तर तो मंगळ घातपात करणार नाही, पण तो मंगळ कुंडलीमध्ये 100% तुम्हाला तो मंगळ हट्टी बनवेल, रागीट बनवेल, छोट्या छोट्या गोष्टीला तुम्हाला राग उत्पन्न करणारा मिळेल. पण ह्या कुंडलीमध्ये ह्या राशीचा मंगळ, ह्या लग्नाचा मंगळ असल्यावर आपला घटस्फोट होईल का? तर निश्चितपणे आपला जर मंगळ अशुभ ग्रहांच्या युतीमध्ये किंवा सप्तम स्थानाच्या युतीमध्ये जर अशुभ नसेल तर आपला घटस्फोट होणार नाही. सगळ्यात पहिला ग्रह आपण सूर्यग्रह बघू. आपल्या जर मेष लग्नामध्ये सूर्यग्रह आपल्या सोबत असेल, सूर्यग्रह जर आपल्या सोबत असेल तर तो मंगळ पत्रिका मंगळिक मानला जाणार नाही, कारण की तो मंगळ सूर्यासोबत असल्यावर तो मंगळ निषतेज होतो, त्या मंगळाला बल प्राप्त होत नाही. मग आपली कुंडली मंगळिक आहे का? अजिबात आपली कुंडली मंगळिक इथं होणार नाही, हे लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं कारण, दुसरा ग्रह जर इथं चंद्र असेल, एक लक्षात असू द्या, मी प्रत्येक 9 ग्रहाचं प्रत्येक स्थानाचं महत्व सांगणार आहे. इथं जर चंद्र ग्रह असेल तर मंगळ तुमचा सौम्य कारक होईल, कारण त्याचा असा आहे की चंद्र हा स्त्री तत्वाचा कारक आहे. चंद्र हा स्त्री तत्वाचा कारक आहे. चंद्राची दृष्टी 7वी दृष्टी सप्तम स्थानावर म्हणजे पती पत्नीच्या स्थानावर पडत आहे. मुलीच्या पत्रिकेमध्ये हा योग असेल तर मुलगी अतिशय चातुर्यवान असेल, अतिशय हुशार असेल, शिक्षणामध्ये तिची प्रगती उत्तरोत्तर होईल, कुणाला न बोलू देणारी ही मुलगी असेल, कुठल्याही कार्यामध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन चालणारी ही मुलगी असेल. बऱ्याच वेळेला विनाकारण बागुलबुवा करून अशा चांगल्या कुंडलीचा सत्यानाश होतो व विवाह होऊ देत नाहीत. असं करू नका. एक लक्षात घ्या, चंद्र मंगळासोबत जर असेल तर पत्रिकेमध्ये तो व्यक्ती किंवा ती स्त्री तेवढीच रागीट असेल आणि तेवढीच सौम्य असेल. कुठल्याही गोष्टीमध्ये घाई गडबडी निर्णय करणारी असेल, शीघ्रकुपी असेल, पण ती मायाळू किंवा प्रेमळ तेवढीच असणार आहे. त्याचं कारण असं आहे की चंद्र हा स्त्री तत्वाचा व जलतत्वाचा कारक आहे. हा उग्र तत्वाचा कारक नसल्यामुळे ह्या मंगळाला तेवढं प्रखरतेने तेवढ्या मंगळाचे फळ तिथं निर्माण होणार नाहीत. आता मंगळिक एकटाच मंगळ आहे, चंद्रानंतर मंगळ ग्रह येतो. आता मंगळ एकटाच ग्रह आहे. एकटाच मंगळ असेल तर व्यक्ती, मी पहिल्यांदा सांगितलं, स्त्री असेल तर हट्टी असेल, संसाराला अतिशय उत्तम लोक असतात, उंचेले असतात, उंची भरपूर असते, व्यवस्थित तब्येत असते, कुठल्याही गोष्टीचा विकार त्या लोकांना होत नाही. स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये मंगळ जर इथं असेल तर तो मंगळ अशुभ घटना घडू देणार नाही, पण स्त्रियांना मासिक पाळीचे, PCODचे, पोटाचे, डाव्या साईडला पोट दुखणे व डोक्यावरचे केस कमी होणे, केस गळणे हे प्रकार वयाच्या 22व्या वर्षानंतर घडायला चालू होतील. 22 वर्षाच्या आधी काहीही होणार नाही. शिक्षणामध्ये प्रगती अर्धवट राहील, कारण की कुठलेही विचार हट्टी स्वभावाचे असल्यामुळे अनुभवी लोकांचं ऐकायचं नाही, वयोवृद्ध लोकांशी शत्रुत्व करायचा हा स्वभाव पुरुषाच्या किंवा स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये राहील. पण विवाह सौख्याला थोडे ते सौम्य मानल्या जातील, कारण की समोरची पण कुंडलीमध्ये मंगळ कुठं आहे हा बघणं गरजेचं ठरतं. तिसरा मंगळ झाला. बुध जर पत्रिकेमध्ये सोबत असेल, मेष लग्न आहे, सोबत मंगळ आहे आणि बुध ग्रह इथं पडलेला आहे, बुध ग्रह पडलेला आहे, मंगळाचा शत्रू ग्रह बुध आहे, हे लक्षात असू द्या. मंगळासोबत बुध पडणे म्हणजे अति अशुभ असणे, अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ती कुंडली संघर्ष करणारी असणार आहे. कारण की बुध बुद्धीचा जरी कारक असला, कारण की मूळ तत्वानं बुध हा नपुंसक ग्रह आहे. नीट लक्षात घ्या, माझं बोलणं बारीक लक्षात असू द्या, तरच तुम्हाला फळाची प्राप्ती प्रत्येक ग्रहाची व्यवस्थित कळेल.
बुध आहे, मंगळ आहे. मंगळ मेष राशीचा आहे म्हणजे स्वराशीचा आहे. पण बुध सोबत असल्यावर पत्रिकेमध्ये मंगळ हा तुम्हाला लग्न स्थानात मंगळ जरी असेल तर पण सप्तम स्थानावरच्या दृष्टीचे फळ अतिशय मारक असतील. विवाह तुमचा शक्यतो टिकणार नाही. प्रथम विवाह, द्वितीय विवाह किंवा तृतीय विवाह झाल्याच्या नंतर तुमचा संसार टिकण्याचा योग येईल. मात्र इथं घटस्फोट 100% म्हणून सांगता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की बाकीच्या पण ग्रहांची कुंडलीमध्ये अतिशय विचार करावा लागतो. एकाच मंगळावर घटस्फोट अवलंबून नसतो. पण विवाह सौख्य मात्र या कुंडलीला लागणार नाही. बुध मंगळ एकत्र असतील आणि मेष राशीचे असतील तर ते लोक शॉर्ट टेम्पर असतात, अतिशय रागही येतो आणि मूर्खत्वाने विचार करतात. म्हणजे गैरसमज करून घेणे सगळ्यात पहिली गोष्ट. गैरसमज करणे, मानसिक संतुलन बिघडणे आणि त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळेला कुठल्याही गोष्टीने मेंदूचे विकार होणे, रक्ताच्या गाठी मेंदूमध्ये होणे हे प्रकार घडण्याचे योग जबरदस्त असतात. दुसऱ्या जर फळाचा जर विचार केला, आपल्याला मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मग पती पत्नीचा संबंध इथं कसा राहील? प्रथम विवाह जर टिकलाच तर पती पत्नीचा संबंध हे आयुष्यभर गैरसमजात राहील. मुलीच्या पत्रिकेमध्ये योग असेल हा तर मुलगा म्हणजे नवरा होणारा तो संशयखोर वृत्तीचा असेल. आणि मुलाच्या पत्रिकेमध्ये हा जर योग असेल, मुलाच्या पत्रिकेमध्ये हा जर योग असेल तर मुलगी ही संशयखोर वृत्तीची असते, पत्नी ही संशयखोर वृत्तीची असते. मग संशयातून संसार चालवणे आणि वयोवृद्ध लोकांनी तुमच्यामध्ये हस्तक्षेप करून तुमचा संसार कसा तरी पुढे सरकवणे, संतती झाल्याच्या नंतर ती संततीकडे बघून संसार करणे ह्या तुम्ही विषयाला येऊन टेकता. मग ह्या बुध आणि मंगळ सोबत असल्याच्या नंतर नेमकं करावं काय हे सुद्धा प्रश्न भरपूर पडले जातात. मुलीच्या पत्रिकेत असेल तर कुंभ विवाह केला जातो. मग कुंभ विवाह केल्याने तो मंगळ सौम्य होतो. मग संसार 80% चालण्याचे योग आपल्याला मिळतात. मग आपण ज्या वेळेस आपली कुंडली मांगलिक आहे, बुधासोबत आहे आणि दुसरी गोष्ट आपण कुंभ विवाह शास्त्र पद्धतीनं केलेला आहे, 100% विवाहाचं सौख्य लाभेल. पण विवाह तुमचा उशिरा होईल, विवाह लवकर होणार नाही. झाला लवकर तर वयाच्या 21 ते 22 वर्षी मुलाचा आणि 17व्या ते 16व्या वर्षी मुलीचा विवाह होईल. लवकर विवाह होण्याचे किंवा उशिरा विवाह होण्याचे फळ हा बुध आणि मंगळ तयार करतो. बऱ्याच वेळेला मंगळाचा जप सांगितला जातो. अजिबात मंगळाचा जप करू नका. मंगळ कुठलाही ग्रह जपानं त्याची ऊर्जा वाढते. मग ज्या वेळेस आता आम्हाला गुरुजींनी सांगितलेलं आहे, आम्ही बुध मंगळ एकत्र आहे, लग्नात मंगळ आहे, आम्ही आणि एकटा जरी मंगळ लग्नात असेल तरी तुम्ही मंगळाचा जप करू नका, हे स्पष्टपणे सांगतो. कारण की मंगळ अतिशय ऊर्जावान वाढेल, पण तुमचा घटस्फोटाचा योग तेवढा शीघ्रत्वेनं वाढेल. कारण की मंगळ अतिशय उग्र स्वभावाचा ग्रह आहे, हिकाडी स्वभावाचा ग्रह आहे आणि कारक तत्वानं तो ग्रह मारकही तिथं होऊ शकतो. कारण की कारण की अति रागीट हा माणूस कुणासोबतही टिकत नाही. विवाह जरी झाला असेल तरी त्याचं सौख्य त्याला तेवढं भेटणार नाही. आपला विषय इथं सौख्य भेटण्याचा आहे, विवाह होण्याचा नाही. इथं आपण जप करायचा नाही हे मात्र लक्षात घ्या. आपला मंगळ मेषेचा आहे, मेषेचा मंगळ आहे, कुठल्याही ग्रहासोबत असू द्या आपल्याला जप करायचा नाही. इथं बुधासोबत असेल तर कुंभ विवाह 100% चालतो. मग दुसरा आपल्याला इथं गणेश याग सांगितला जातो. मंगळ आहे मग गणपतीची उपासना करा, गणेश याग करा, चालतो का? काही संबंध येणार नाही गणेश यागाचा आणि मेष लग्नाच्या मंगळाचा आणि बुधाचा काहीही संबंध येणार नाही. आपण दुसरा उपाय इथं बुधासाठी करू शकतो, बुधाचं बळ वाढवू शकतो, पण ते जपानी नाही, विष्णूची उपासना करून. स्त्रियांच्या पत्रिके किंवा पुरुषांच्या पत्रिकेमध्ये बुध तसा असेल तर आपल्याला डोक्याचे विकार, मेंदूचे विकार जर होत असतील तर आपण बुधाची उपासना करणं गरजेचं आहे.
बुधवारी आपण विष्णूला किंवा शाळीग्रामाला तुळस वाहणे, एकादशीचं व्रत करणे हे प्रामुख्याने जर केलं, आपला बुध कुठेही आपण जर सौम्य स्थितीला जर व्यवस्थित तिला बलवान जर केला, हिरवा कपडा, मूग, अन्यथा आपण दान जर बुधाचं केलं तर बुध आपला इथं शुभ फलदायी परिवर्तन 100% होईल. पण इथं पण प्रश्न आला, कारण की बुधासोबत असलेला मंगळ हा मंगळाला फळ द्यायला मजबूर करणार. मग त्यासाठी मुलांच्या पत्रिकेमध्ये असेल तर आपण मंगळाची उपासना मंगळकारक तत्वानेच करावी, जपाने करू नये, हे लक्षात असू द्या. आपल्या पत्रिकेमध्ये आता बुधाचं फळ पूर्ण झालं. आता आपल्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रह, सगळ्यात महत्वाचा प्रामुख्याचा ग्रह म्हणजे गुरु, आणि सौम्य तत्वाचा गुरु ग्रह इथं जर असेल तर लक्षात असू द्या, आपली पत्रिका मांगलिक नाही. आपली पत्रिका मांगलिक नाही, कारण की शुभ ग्रहासोबत मंगळ असेल तर मंगळ हा पत्रिकेमध्ये सौम्य होतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय बारीक तत्वाने जर विचार केला तर गुरुच्या राशीमध्ये किंवा गुरु सोबत जर मंगळ असेल तर तो मंगळ दुर्बल किंवा निर्बल होणार नाही, पण तो सौम्य होईल. मग तो मंगळ फळ कसे निर्माण करेल? तो मंगळ आपल्याला एकनिष्ठ तत्वाचा बनवेल, कोणाचं ऐकायचं नाही. हे तत्व त्या गुरुचे आहेत. छळ तत्वाचा आहे. एखादा शत्रू जर ह्यांचा झाला तर त्या शत्रूचा बारीक तत्वाने काटा कसा काढायचा या लोकांकडनं शिकलं पाहिजे. कारण की गुरु हा सौम्य शुभ ग्रह जरी असेल, पण गुरुला भांडण लावणे किंवा भांडण होणे किंवा मानसिक छळ निर्माण त्या व्यक्तीला करणे हे गुरुचं फळ आहे. एक लक्षात घ्या, एखादा व्यक्ती अतिशय विद्वान आहे, पण एखाद्याची टिंगल करायला त्याला आवडतं, तसं गुरुचं तत्व आहे. पण गुरु घटस्फोट होऊ देईल का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गुरुची 7वी दृष्टी ही सप्तम स्थानावर पडते. गुरुची 7वी दृष्टी ही सप्तम स्थानाला मारक असते. सप्तम स्थानाला मारक आहे, पण ती कारक ठरणार नाही. मग विवाह ह्या लोकांचा विलंबाने होईल. चिकित्सक बुद्धीने मुलांची पत्रिका असेल तर मुलीमध्ये छोट्या छोट्या बारकाई काढणे, मुलगी बुटकीच आहे, मुलगी डावीच आहे, मुलगी माझ्यापेक्षा सुंदर नाहीये, माझ्यापेक्षा सुंदर पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त शिकलेली पाहिजे, कमावती असावी, नोकरदार असावी, हे स्वप्न रंगवणारा गुरुग्रह मंगळासोबत कारक तत्वानी फळ निर्माण करतो. विवाह विलंबाने होतो, पण तो विवाह टिकतो. त्याचं कारण असं आहे की मंगळ पत्रिकेमध्ये शक्यतो कुणाची समोरच्या स्थानांची नुकसान न होऊ देणारा ग्रह आहे. पण गुरु ज्या स्थानात असेल तिथले फळ देत नाही, पण समोरच्या स्थानामध्ये दृष्टी पडल्यावर तो फळ निर्माण करतो. पण व्यक्तीला संशयित बनवत नाही, पण विनाकारण तू किती मूर्ख आहे हे समोरच्या व्यक्तीला दाखवून द्यायचं गुरुचं तत्व राहणार आहे. ज्या पत्रिकेमध्ये हे योग तयार होतो, सप्तम स्थानाच्या संबंधित म्हणजे मुलाच्या पत्रिकेत असेल तर सतत बायकोला तू मूर्ख आहेस, तू गावंढळ आहेस, तुला काही कळत नाहीये, तू अशीच आहेस, तू माझ्या तत्वाने चालली पाहिजे, ह्या तत्वावर चालणारा गुरुग्रह माणसाला त्रासदायक ठरतो. मग बायकांच्या पत्रिकेत असेल तर बायका अतिशय दीडशहाण्या असतात. दीडशहाण्या म्हणजे कळत तर काहीच नाही, पण समजून सांगायचा प्रयत्न अतिशय असतो. कारण की बायकांच्या पत्रिकेमध्ये गुरु हा एवढा कारक तत्वाचा फळ निर्माण करणार नाही, जेवढा कारक तत्वाचा फळ तो मुलांच्या किंवा पुरुषांच्या पत्रिकेमध्ये करतो. मग इथं घटस्फोट होईल का नाही होईल हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. इथं घटस्फोट होणार नाही, पण घटस्फोटापर्यंत जाण्याचे योग मात्र स्वभावामुळे होऊ शकतात. पण बाकीच्या पण ग्रहांचा विचार पहिल्यांदा करावाच लागतो. मी पहिल्यांदा पण तुम्हाला तेच सांगितलंय की घटस्फोट एका ग्रहावर कधीच होणार नाही. मग मृत्यू होणे मंगळामुळे होतं का? तर अजिबात होणार नाही. शुभ ग्रह सोबत असेल तर मृत्यू होणार नाही, पण बदनामी मात्र हा गुरुग्रह त्या व्यक्तीची करतो. चला,
आता शुक्र ग्रह आपल्याला बघायचा आहे. शुक्र ग्रह सौख्य प्रदाता ग्रह आहे. शुक्र ग्रह सौख्य प्रदाता ग्रह आहे, पण मेष लग्नाला शुक्र हा मारक ग्रह आहे. मारक मेष लग्नाला शुक्र मारक आहे. मग पत्नी पुरुषांच्या पत्रिकेमध्ये असेल तर पत्नी मनासारखी मिळत नाही. पत्नी ही शक्यतो त्या व्यक्तीला अतिशय गबाळी राहणारी मिळते. या व्यक्तीच्या अपेक्षा आणि आकांक्षा भरपूर असतात. माझी पत्नी सुंदर राहावी, दिसायला सुंदर असावी, तिने सतत सौंदर्यवान राहावं, तिनं नटापट्टा करावा, घरामध्ये खूप लक्ष द्यावं. पण अशी पत्नी ह्या व्यक्तीला मिळणं फार खूप प्रमाण त्याचं कमी असतं. त्याचं कारण असं आहे की आपल्या पत्रिकेमध्ये मंगळ हा शुक्रासोबत असल्यामुळे, तो शुक्र मारक असल्यामुळे तिथले फळ मारक तत्वानच निर्माण करतो. म्हणजे 50% फळ शुभ देणार आणि 50% फळ तो अशुभ देणार. शुभ देणार आणि अशुभ देणार. मग 50% फळ शुभ ते पहिल्यांदा काय देणार? तुमचा विवाह होणार हे 100% खरं आहे. तुमचा विवाह टिकणार हे पण 100% खरं आहे. मग अशुभ फळ काय निर्माण करणार? विवाह झाल्याच्या नंतर 5 वर्षांनी, नीट लक्षात घ्या, फळ 5 वर्षानंतर त्या व्यक्तीला ती स्त्री नको अशी वाटणार. पण ती स्त्री संसाराला अतिशय उत्तम व अतिशय कारक तत्वाची ठरणार, कारण की ती मुलगी संसाराला चिकट असणार, नवऱ्याचं हित बघणारी असणार, नवऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही ह्याचा विचार ती मात्र भरपूर वेळेला करणार. आपल्या घरामध्ये किती काही गोष्टी आल्या त्या कशा जपायच्या आणि त्या कशा खर्च करायच्या नाहीत, ती त्या नवऱ्याला हित दाखवणार आणि पत्नी व्यभिचारी राहणार नाही. मंगळासोबत शुक्र असल्यावर पत्नी पुरुषांच्या पत्रिकेचं फल आहे, व्यभिचारी राहणार नाही. तशाच पुरुष मुलींच्या पत्रिकेमध्ये, स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये हा जर योग असेल तर आपल्या पत्रिकेमध्ये पुरुषही व्यभिचारी नसतो आणि स्त्री पण व्यभिचारी नसते. पण नवरा बाहेर पैसे वाटत फिरणार आणि ती स्त्रीला पटणार नाही. तो पुरुष उधळ माथ्या असणार, सतत खर्च करणार असणार, पण भरपूर त्याच्या पत्रिकेमध्ये, त्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये शुक्र लक्ष्मी कारक असल्यामुळे, लग्नात असल्यामुळे ह्या दोन्ही व्यक्तींना पैशाला कधीच कमी पडणार नाही. लग्न झाल्याच्या नंतर भरपूर संपत्ती स्थिती राहणार, भरपूर प्रॉपर्टी कमवणार, जमीन जुमला राहणार, पैसा राहणार. पण दोघांचा सतत मरेपर्यंत वाद राहणार. तू अशी राहत नाही, तो तसा राहत नाही, असं हे दोघ जण गाराणी करत राहणार, पण एकूण एकाला सोडून राहणार नाहीत. हे शुक्र मंगळाचं फळ अतिशय शुभ तत्वाचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी करायची गरज नाही. चला आता तिसरा, आता आपल्याला ग्रह बघायचा आहे शनी ग्रह. शनी ग्रह म्हणले की सगळे लोक अतिशय घाबरतात. अरे बापरे, मंगळ शनीची युती आहे लग्नस्थानामध्ये, 100% गटच होईल. वाई ज्योतिषकार किंवा काही गुरुजी लोक तर 100% सांगतात तुमची कुंडली मंगळे काय शनी सोबत आहे, तुमचा वैधव्याचा योग आहे, तुमची मुलगी जर लग्न झालं तर विधवा होणार, त्याच्यानंतर तो व्यक्ती लवकर मरणार आणि तुमचा विवाह टिकणार नाही, मग तुमच्या मुलीला दुसरा विवाह बघून द्यावा लागेल. अनेक शनीविषयी भीती निर्माण करून देतात. हे पहिलं लक्षात ठेवा. शनी विषयी फळ शनी सोबत आहे हे 100% खरं आहे. शनी सोबत आहे 100% खरं आहे. पण शनी वैधव्याचा योग देतो का? तर अजिबात देणार नाही. आपण मंगळी कुंडलीवर बोलत आहोत, त्याच्यामुळे मी मंगळी कुंडलीचाच विचार करणार, दुसरा ग्रह त्याच्यासोबत जोडणार नाही. दुसरा ग्रह जर जोडला एखादा, त्याचा एक प्रामुख्याचा एक विशेष ग्रह आहे, तो जोडल्याच्या नंतरच वैधव्याचा योग येतो.
पण शनी मंगळ असल्याच्या नंतर वैधव्याचा योग येत नाही, पण ऍक्सिडेंट होण्याचा योग मात्र 100% असतो. तो कसा? वयाच्या 40व्या वर्षानंतर तुम्हाला थोडा ऍक्सिडेंट होण्याचा योग असतो. मुलांच्या पत्रिकेत जर म्हणजे पुरुषांच्या पत्रिकेत असेल तर बायकोचा डाव्या हाताचा ऍक्सिडेंट होण्याचा योग असतो. डावा पाय, डावा हात किंवा डावी बाजू कानाची हाताची इजा होण्याची शक्यता दाट असते. त्याचं कारण असं आहे की शनी ग्रह मंगळा इथं सप्तम स्थानावर दृष्टी टाकतो, पण सप्तम स्थान हे तुळ राशीचं असल्यामुळे इथं 7वा तुळ रास असल्यामुळे शनी पत्रिकेला मारक ठरणार नाही, पण शनी मंगळाला शत्रू मानतो, मंगळ शनीला शत्रू मानत नाही. घटस्फोट होईल का? घटस्फोट अजिबात होणार नाही. स्त्रियांच्या पत्रिकेत असेल तर 20 वर्षाची मुलगी 40 वर्षाच्या बाईसारखा विचार करणार, वयोवृद्ध विचार करणार, गावंढळ विचार करणार, जुनाट विचाराची असणार. कुठल्याही गोष्टीमध्ये मी खूप अनुभवी आहे किंवा अनुभवाला भिवून चालणारी ती मुलगी असणार आहे. हा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. ह्या शनीचं फळ हे आहे. मग पुरुषांच्या पत्रिकेमध्ये फळ कसं निर्माण करतं? मी किती प्रवृत्ववान आहे. पण ह्याचा एक प्लस पॉइंट आहे की घरातल्या वयोवृद्ध लोकांचं हे लोक ऐकतात आणि त्यांच्या सल्ल्यावर चालतात. स्वतःच्या मनावर विवाह होऊ देत नाहीत. प्रेम विवाह 100% शक्यतो होऊ देणार नाहीत, पण शुक्राची स्थिती बघणं अत्यंत गरजेचं आहे. शुक्र जर तुमच्या पत्रिकेमध्ये कारक तत्वाने किंवा मारक तत्वाने किंवा भाग्येशाची संबंधित किंवा भाग्येश तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रह भाग्येश जर तुमच्या पत्रिकेमध्ये बिघडलेला असेल तर 100% तुमचा विवाह लव्ह मॅरेज होईल, पण घटस्फोट होईल. हे मात्र 100% शनी करेल, पण कधी? पण बाकीच्या ग्रहांचा विचार केला तर. आता आपण प्रामुख्याने ह्या 2च ग्रहाचा विचार करणार आहोत. आपला विवाह विलंबानं होणार, कारण की शनी विलंबाचे फळ निर्माण करणार. मग बऱ्याच वेळेला मुलांच्या पत्रिकेमध्ये मंगळ मेषेचा असेल आणि शनी सोबत पडलेला असेल, पण शनी जर पत्रिकेमध्ये अंशात्मकाने जर वाढलेला असेल तर लक्षात घ्या, मुलापेक्षा मुलगी वयानं 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीसोबतच विवाह होतो. प्रौढत्व असलेल्या मुलीशी म्हणजे अनुभव असलेल्या मुलीशीच त्याचा विवाह होतो. मुलगा कमी वयाचा असतो आणि मुलगी जास्त वयाची असते, अशा लोकांशी विवाह होतो. मग स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये काय आहे? तर स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये त्याचं फळ उलट निर्माण होणार. तर कसं निर्माण होणार? स्त्रियांच्या पत्रिकेत असेल तर मुलगा हा वयानं जास्त एजड असणार आणि मुलगी वयानं कमी असणार. मग कमीत कमी 8 किंवा 9 वर्षाचं अंतर दोघांमध्ये विवाहाचं राहणार. आपण आता आजकालच्या पिढीमध्ये आपण एवढं अंतर ठेवत नाहीत, मग विवाह व्हायला विलंब होतो. मग 8-9 वर्षाचे अंतर असलेले लोक हे शक्यतो सरकारी नोकरदार आपल्याला मिळतात, मग आपण ते होकार देतो आणि विवाह करून टाकतो. प्रॉपर्टीनं मजबूत असतात का? तर 100% असतील किंवा 100% नसतील, ह्याचा दोन्हीचाही विचार केला जातो बाकीच्या ग्रहांवर स्थिती बघून. आता पत्रिकेमध्ये राहू ह्या स्थानामध्ये काय करतो? बऱ्याच वेळेला लग्न स्थानामध्ये राहू प्रामुख्याने बघायला मिळतो. राहू मंगळ युती अतिशय वाईटही आहे, अतिशय भाग्यवान पण आहे. कशी सांगतो. पुरुषांच्या पत्रिकेमध्ये राहू मंगळ असेल तर ते लोक शक्यतो कुणाच्या अधीन राहून व्यवसाय करणार नाहीत. स्वतःचाच व्यवसाय राहील, 2 नंबरचा व्यवसाय राहील. दुसरी गोष्ट, पैसा त्यांना कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये प्राप्त होईल, पण त्यांचा देवावरचा विश्वास 50% असेल किंवा 50% नसेल, हा विचार मात्र इथं केला जातो. दुसरी गोष्ट, राहू आणि मंगळ एकत्र असल्यानंतर ते लोक हेकाडी असतात. भांडणं स्वतःहून अंगावर घ्यायची, या लोकांचं तत्व आहे. भांडणं स्वतःहून अंगावर घ्यायचे, भरपूर भांडणं करायचे आणि शत्रुत्व गुप्त शत्रूंचा त्रास राहतो. प्रत्यक्ष शत्रूंचा त्रास तुम्हाला होणार नाही, कारण की तुमच्या समोर कोणी यायलाच तयार नसतं.
तुम्हाला बोलायलाच कोणी तयार नसतं. एक तर मेषेचा मंगळ हेकाळी बनवतो, दुसरा राहू सोबत असल्यावर, पाप ग्रह सोबत असल्यावर हे स्थान पापाचं झालं, म्हणजे तुमच्या डोक्यात सतत मारहाणीचे विचार, वाईट विचार आणि संपवण्याचे विचार हे तुमच्या डोक्यामध्ये राहतील, पण तुम्ही संपवणार नाहीत. त्याचं कारण असं आहे, मंगळ तुमचा तेवढा प्रहारी राहणार नाही, की पाप कर्तरी योगामध्ये मंगळ अडकल्यामुळे मंगळ तेवढे वाईट विचार करू देणार नाही, कारण की तो सौम्य बनेल, तो भित्रा होईल. आता दुसरी गोष्ट, ही पत्रिका मंगळिक मानायची का, तर पत्रिका मंगळिक मानावी, कारण की मंगळ हा उग्रतेचा कारक असतो आणि राहू पण उग्रतेचा कारक असतो, छळाचा कारक असतो. म्हणून माणसाचा घटस्फोट किंवा स्त्रीचा घटस्फोट होण्याची शक्यता इथे जास्त असते, कारण की राहू मंगळासोबत असेल तर पुरुष व्यभिचारी असतो, राहू मंगळ सोबत स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये असेल तर स्त्री व्यभिचारी असते आणि संशयाने त्यांचा घटस्फोट होण्याचा योग असतो. पण असे डोक्यात वाईट विचार येऊ नये म्हणून तुम्ही अंगारक योगाची शांती किंवा हवन तुम्ही करू शकता. मुलींच्या पत्रिकेमध्ये असेल तर तुम्ही कुंभविवाह करावा. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या पत्रिकेमध्ये असेल तर अंगारक योगाचं हवन करून घ्यावं. गणपतीची उपासना तुम्ही सतत करावी, कारण की राहू हा गणपतीला थोडा भीतीदायक ग्रह आहे, त्याच्यामुळे राहू गणपती समोर कुठलीही गोष्ट करत नाही, म्हणून गणपतीची उपासना तुम्ही लोकांनी करा, तुम्हाला 100% फलाची प्राप्ती होईल. चला आता बघू आपला लास्ट ग्रह म्हणजे केतू ग्रह. केतू ग्रह आहे पत्रिकेमध्ये सोबत, राहू सप्तमात पडला. केतू ग्रह पत्रिकेमध्ये आहे. पत्रिका कशी आहे, पत्रिका ही धार्मिकही राहणार नाही आणि अधार्मिकही राहणार नाही. सतत छळवृत्ती राहील का स्वभावामध्ये, तर नाही, थोडी शीतलताही राहील, सौम्यपणा तुम्हाला लवकर येईल. तुमचा मंगळ सौम्य तर नाहीये, पण तुमचा मंगळ अस्तंगत मात्र केतू सोबत झाला. त्याचं कारण असं आहे, केतू मंगळाची युती कोणी कोणी ज्योतिषकार चांगली म्हणतो, अथवा कोणी कोणी ज्योतिषकार त्यांना चांगलं म्हणत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार जर बारीक तत्वांनी बारीक गोष्टी जर विचार केला तर मंगळासोबतला केतू हा घातपाताचा योग तयार करतो. पिंढऱ्याचा आजार, गुडघेदुखी, ऍक्सिडेंट, पती पत्नीचा ऍक्सिडेंट आणि पहिल्या अपत्याचा मृत्यू होणे. पहिला गर्भ राहिला असेल तर, पहिला मुलगा असेल तर अल्पायू होतो, पहिली मुलगी असेल तर दीर्घायुष्य होते, आणि दुसरी मुलगी असेल तर पत्रिकेमध्ये ती अल्पायू राहते. संतती अपंगत्वाने जन्म घेते, कारण की इथं केतू आणि राहू, मी तुम्हाला मग सांगायचं राहिलो, केतू राहू ज्यावेळेस असतील त्यावेळेस घरामध्ये सवाष्ण स्त्री लवकर गेलेली असते. मंगळ आहे, मेषरास आहे, केतू आहे, सवाष्णचा दोष आहे. एक तर सवाष्ण घरामधली ही द्वितीय पत्नी असेल, म्हणजे एकाच व्यक्तीचे, म्हणजे ह्यांच्या आजोबाचे किंवा वडिलांचे किंवा पंजोबाचे या व्यक्तीच्या त्यांचे 2 विवाह झालेले आहेत आणि दुसरी पत्नी त्यांची सौभाग्यवती होऊन लवकर होऊन गेली असेल तर सवाष्णचा दोष घरामध्ये लागेल. निपुत्रिकाच्या प्रॉपर्टीचा, वंशबुडीचा दोषही तुम्हाला लागेल. ही पत्रिका शापित आहे. राहू, मंगळ, शनी थोडे शापित योग दाखवतात कुंडलीमध्ये. मग ह्यांना बाहेर तंत्रबाधा, बहिर्बाधा, करणी बाधा ह्याची सुद्धा बाधा होण्याचे योग आहेत. एक लक्षात घ्या, केतू, शनी किंवा अथवा राहू हे तिन्ही ग्रह एक एक जर असतील तर तुम्हाला बाधा दाखवतो, कारण की मंगळ बाधा बाहेर खेचून आणतो. आणि कारण की का खेचून आणतो, कारण की आपण त्याच्यावर अतिशय हट्टेखोर स्वभावानं आपण विश्वास ठेवणारे लोक नसतो. हे असं काही नसतं, जादूटोना काही नसतं. आम्ही ववाळून टाकलेलं नारळ खातो, आम्ही ववाळून टाकलेलं लिंबू पिळून खातो, हे असे बोलणारे लोक असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आ बैल मुझे मार म्हणल्यासारखी गत या लोकांची निर्माण होती. ही कुंडलीमध्ये अतिशय घातक आहे. त्याच्यामुळे ही पत्रिका पितृदोषाच्या कारक तत्वाने ठरलेली आहे. पितृदोष काढून विवाह करा, कुंभ विवाह केला तरी चालेल. अंगारक योग शांती करावी. पुरुषांच्या पत्रिकेमध्ये अंगारक योग शांती तुम्हाला केतू सोबत असल्यावरही करावी लागेल आणि राहू सोबत असल्यावरही करावी लागेल. आणि मुलींच्या पत्रिकेमध्ये तर हमखासपणे तुम्ही पितृदोष, मुलांच्याही पत्रिकेमध्ये पितृदोष काढून घ्या. नारायण नागबळी, त्रिपिंडी
हे श्राद्ध करून घ्या, विवाह योग जमेल. पण त्रिपिंडी मुलांच्या पत्रिकेमध्ये नारायण नागबळी त्रिपिंडी करा, अंगारक योगाची शांती करा, मग आपल्याला अपत्य वाईट होणार नाही. केतू सोबत असल्याच्या नंतर आपल्याला अपत्य वाईट होणार नाही, अपत्य दीर्घायुष्य होईल आणि भरपूर संतती देणार होईल. कुठले केल्याच्या नंतर उपाय? मुलींच्या पत्रिकेमध्ये असेल तर कुंभविवाह करायचा, नारायण नागबळी करायचा आणि त्रिपिंडी करायची. आणि मुलांच्या पत्रिकेमध्ये नारायण नागबळी त्रिपिंडी आणि अंगारक योगाची शांती करून आपण हवन करून व्यवस्थित करा. विवाह तुमचा सुखाने पार पडेल. चला, आता सगळ्यात महत्वाचा मेष लग्न आहे. आपला मंगळ इथं संपला, मंगळाचा विषय इथं संपला. आता इथं सगळ्यात महत्वाचा विषय कर्क रास, चौथी रास, सॉरी चतुर्थात मंगळ आहे, कर्केचा मंगळ आहे. कर्केचा मंगळ नीच असतो, कर्केचा मंगळ दुर्बल असतो आणि बलहानिकारक असतो. याचा विचार आपण इथं करूया. प्रामुख्याने मंगळासोबत सूर्य असल्यावर, मंगळासोबत रवी म्हणजे सूर्यग्रह कर्केचा असेल तर कुटुंबामध्ये कलह निर्माण करतो, मानसिक भय निर्माण करतो आणि तो व्यक्ती भित्रा असतो. करंट लागण्याचा योग म्हणजे शॉक लागण्याचा योग ह्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये दिसून येतो. हा व्यक्ती कुटुंबामध्ये सतत वादविवादात सापडतो. कर्केचा मंगळ आहे, तेवढा स्वभाव जसा पाहिजे, स्वतःला शहाणं समजणे पण स्वतः शहाणं नसणे, हा प्रकार तुम्हाला इथं घडून येतो. मग तुमची पत्रिका सूर्यासोबत असल्यावर ही कुंडली मांगलिक आहे का? तर मांगलिक कुंडली अजिबात नाही. कारण की सूर्यासोबत मंगळ पडला, मंगळ दुर्बल झाला, कुंडली मांगलिक नाही. मग वाईट फळ निर्माण करेल का? तर अजिबात करणार नाही, कारण की त्याचं काही भ्यायचं कारण नाही. मुलीच्याही पत्रिकेमध्ये भिवू नका आणि मुलाच्याही पत्रिकेमध्ये भिवू नका. तुमचा विवाह व्यवस्थित होईल. थोडा झाला तर विलंब होऊ शकतो किंवा होणार पण नाही. तुमचा विवाह बिनधास्त होईल. मग तुम्हाला मुलींच्या पत्रिकेमध्ये कुंभविवाह करायची गरज आहे का? तर अजिबात करू नका. कारण की एक लक्षात घ्या, प्रत्येक ज्योतिषकार, प्रत्येक गुरुजी तुम्हाला इथं मंगळ असेल आणि सूर्य असेल तर तुम्हाला सांगितलं जातं की तुमची पत्रिका मांगलिक आहे, तुम्ही कुंभविवाह करू नका, करून घ्या. तर अजिबात करू नका, कारण की तुमचा मंगळ आधीच निर्बली झालेला आहे. त्या मंगळाला इथं बळच नाहीये. तो मंगळ बलवान आहे का? तर बलवान तो मंगळ अजिबात नाही, तो दुर्बल आहे. तो मंगळ दुर्बल आहे. मग दुर्बल तत्वाचा कारक असलेला मंगळ हा माणसाला अतिशय भय वाईट निर्माण करतो. मग त्याचे कुठलेही काम लवकर होणार नाहीत. तो मंगळ दुर्बल आहे, निर्बली आहे. मग कुंभविवाह करणं म्हणजे त्या मंगळाला सौम्य करणे, आणि तो मंगळ आधीच निर्बली असल्यामुळे तो सौम्य सुद्धा होणार नाही. त्याच्यामुळे इथं काही करायची गरज नाही. अंगारक योगाची शांती सुद्धा तुम्हाला करायची गरज पडणार नाही 100%. दुसरा ग्रह चंद्र ग्रह. पत्रिकेमध्ये चंद्र आहे. स्त्री तुम्हाला मात्र गुप्त रोगाची अधिकारी मिळणार. पुरुषांच्या पत्रिकेमध्ये चंद्र मंगळ एकत्र आहेत, चतुर्थात आहेत. तुम्हाला बायको मिळणारी जी आहे, तर एक तर ती आजाराने पीडित असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुमची आई, मुलाची आई आजारी राहण्याचे योग असतील. गर्भपिशवीचा, पिसिवडीचा किंवा गुप्त रोगांचा कारक तत्व तिथं ठरू शकता. कारण की मंगळ तुमच्या पत्रिकेमध्ये अतिशय अशुभ ग्रह फळ निर्माण करणारा ग्रह ठरला. त्याच्यामुळे तुमची कुंडली मांगलिक होणार नाही. पण पुरुषांच्या पत्रिकेमध्ये तुम्ही मंगळाला इथं गणपतीची उपासना करून किंवा गणेश याग करून किंवा तुम्ही इथं मंगळाचा जपही शुभग्रहासोबत असताल तर करू शकता. हवनही करू शकता, दानही देऊ शकता. त्या मंगळाला जसं होईल तसं तुम्ही बल द्या. पण स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये असेल तर जप हवन करा, पण कुंभविवाह करू नका. कुंभविवाह केला तर तो मंगळ दुर्बल होईल. विवाह तुमचा व्हायला तर उशीरच होईल, पण विवाह टिकणार नाही. पुरुषांच्या पत्रिकेमध्ये मंगळ मात्र तुम्हाला वाईट फळ निर्माण करणार चंद्रासोबत.
आता बुध ग्रहाची स्थिती आपल्याला इथं बघायची आहे. आता इथं परत तोच योग इथं निर्माण झाला. बुध मंगळ शत्रू आहेत, पण आता इथं बुध बलवान झाला. कारण की का झाला? कारण की केंद्रात पडलेला निर्बलीय किंवा अबली ग्रह म्हणजे सौम्य शुभ ग्रह जर पडले तर ते ग्रह इथं बलवान होतात. पण मंगळासोबत असल्यामुळे तो बुधही नपुंसक ग्रह असल्यामुळे बलहीन झाला. तो माणसाला सतत भांडखोर बनवतो, स्त्री एकत्र राहू देत नाही आणि ती स्त्री एकत्र राहू देत नाही कुटुंबामध्ये. नवऱ्याला घेऊन एकटं टाकते, प्रॉपर्टीची वाटणी करते, विकायला लावते, अनेक प्रकारचे वाईट फळ निर्माण करते. पण ते कधी बाकीच्या ग्रहांच्या स्थित्या बघितल्यावर कुंभविवाह स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये करावा का? तर नाही केला तरी चालेल, पण तुम्ही पत्रिकेमध्ये गणेश याग किंवा गणपतीची किंवा मंगळाची उपासना किंवा बुधाची विष्णू याग तुम्ही जरूर, स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये तर विष्णू याग करावा आणि पुरुषांच्या पत्रिकेमध्ये गणेश याग करावा. एवढा विचार करा, बाकी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. चला आता बघूया गुरुग्रह. गुरुग्रह जर तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळासोबत चतुर्थ स्थानात असेल तर तुमची पत्रिका मांगलिक होणार नाही. मगवा सांगितलं तसं गुरुसोबत मंगळ असल्यावर तो निर्बली होतो, मांगलिक होणार नाही. पण संशय वृत्तीने तुमची बायको तुमच्यापासून किंवा तुमचा नवरा तुमच्यापासून लांब राहण्याचा योग येतो, पण दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणार नाही. संशय निर्माण करेल, तुम्हाला वाटेल माझा नवरा दुसऱ्या स्त्री सोबत राहतो किंवा एखाद्या पुरुषाला वाटेल माझ्या स्त्रीची दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत आणि ती माहेर जाऊन राहते. असे प्रकार तुम्हाला घडू शकतात. तुम्ही उपासना गुरुग्रहाची करा. तुम्ही दत्त महाराजांची उपासना जर केली किंवा तुमच्या घरामध्ये 4 पिढीचा पितृदोष गुरुग्रह तुम्हाला दाखवण्याचे वर्णन ग्रह निर्माण करतो. मग पितृदोष काढून तुम्ही नारायण नागबळी कालसर्प किंवा नारायण श्राद्ध करून तुम्ही हा विवाह करू शकता. तुम्हाला हा योग येणार नाही. कुंभ विवाह करण्याची गरज नाही किंवा गणेश याग करण्याची गरज पडणार नाही. चला शुक्र ग्रहासोबत बघूया. शुक्र ग्रह सोबत असेल तर तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा चतुर्थ स्थानामध्ये कर्क राशीचा तो वाईट फळ निर्माण करतो. संशयित बनवणार नाही, पण पती पत्नींना एकत्र राहू देणार नाही. घरातले लोक ह्यांचा विवाह मोडायला कारणीभूत राहतील. घरातल्या स्त्रिया मुलांच्या पत्रिकेमध्ये असेल तर ग्रहाच्या स्त्रिया म्हणजे स्वतःची आई, मोठी बहीण हे विवाह मोडायला कारक राहू शकतात. पण बाकीच्या ग्रहांच्या पण स्थित्या बघणं गरजेचं असतं. एक फळ एक ग्रह कधीच निर्माण करणार नाही. ढोबळमानाने हे फळ चालू आहे, त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. आपली पत्रिका मांगलिक मानू नका, कारण की शुभ ग्रह सोबत पडलेला आहे. आपण एखादा लक्ष्मी याग किंवा गणेश याग किंवा कुठल्याही शुभ ग्रहाची फल म्हणजे शुक्र आणि मंगळाचा जप हवन केला तरी तुम्हाला तो फलदायी ठरेल. बाकी तुम्हाला एवढा विचार करायची गरज पडणार नाही. पत्रिकेमध्ये शनी कर्क राशीचा आला, पत्रिका शुक्रासारखेच फळ निर्माण करणार. वादविवादातून नवरा बायको लांब राहणार आणि बऱ्याच कालांतराने आता माझी पत्नी वापस येत नाही म्हणून घटस्फोट व्हायच्या आधीच विवाह होण्याचे योग मात्र तुमचे 100% राहणार. एखाद्या वेळेस तुमचा विवाह आता माझी पत्नी येत नाही, चला मी दुसरं लग्न करून घेतो, दुसरं लग्न झाल्यावर ती 4-6 महिन्यांनी पहिली पण पत्नी तुमच्यासोबत वापस येणार. म्हणजे तुमचा शनी मंगळाला छळ तत्वाने बेजार करणार आणि तुम्हाला 2 पत्नी सांभाळण्याचा योग देणार. पण तुम्हाला कोर्ट कचर्या पोलीस ह्याचा त्रास तुम्हाला देणार, कारण की तुमच्या पत्रिकेमध्ये शनी छळ तत्वाचा कारक आहे. स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये हा योग असेल तर कर्णीबाधा, तंत्रबाधा, बहिर्बाधा किंवा वशीकरण प्रयोग तुम्हाला होण्याची दाट शक्यता असते. मग ही कुंडली मांगलिक मानावी का? तर पत्रिका कुंडली मांगलिक मानायची काही गरज नाहीये. पण तुम्हाला वाईट फळ निर्माण होणार आहेत तर तुम्ही पितृदोषाची पूजा मात्र करून तुम्ही हा विषचांडाळ योग काय अंतर्गत ग्रहण योग झालेला आहे तर त्याचा हवन तुम्ही अंगारक योग झालेला आहे, तुम्ही त्याचा हवन करून तुमची पत्रिका सौम्य करून घ्या. हा वाईट आहे. जर आपल्या मुलीचा विवाह अजून झाला नसेल, मुलांचा विवाह झाला नसेल तर तुम्ही हा उपाय मात्र 100% केल्याशिवाय सोडू नका.
आता राहू ग्रह इथं पडला, हेच फळ निर्माण करणार. मुलांच्या पत्रिकेमध्ये करणी तंत्र बाधा आणि लग्न बंधनाचा योग तुम्हाला इथं दिसणार. पण तुमची पत्रिका मांगलिक मानायची का, तर मांगलिक मानू नका, कारण की मंगळ तुमचा दुर्बल आहे. राहू ग्रहासोबत पडलेल्या छळ वृत्तीचा तुमचा स्वभाव असणार आहे. संशयखोर वृत्तीचा राहणार आहे. बाहेर तुम्ही संबंध ठेवणार आहेत पुरुषांच्या पत्रिकेमध्ये, आणि स्त्रींच्या पत्रिकेमध्ये सुद्धा स्त्रिया सुद्धा संबंध ठेवणार, आणि घरातल्याच वयोवृद्ध लोकांशी संबंध ठेवण्याचा योग ह्या स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये येतो. पण बाकीच्या ग्रहांचा विचार 100% करावाच लागतो. तुमची पत्रिका पितृदोषाची आहे, करणीबाधीची आहे, लग्नबंधनाची आहे, आणि तुमची पत्रिका मांगलिक नाही, पण तुमचा विवाह टिकू देणार नाही. घरातल्या वयोवृद्ध लोक व्यक्तीसोबत तुम्ही कोर्टामध्ये भांडणं करणार, हे 100% योग. आणि तुमची प्रॉपर्टी, वडिलोजात प्रॉपर्टीशी वादविवाद तुमचा कोर्टात राहणार. आता इथं केतू ग्रह, शनीनं जे काही फळ निर्माण केलेले आहेत, राहून जे काही फळ निर्माण केलेले आहेत, तसाच केतू सुद्धा इथं फळ निर्माण करणार, पण केतू थोडे सौम्य फळ निर्माण करणार. आपल्या पत्रिकेमध्ये, पुरुषाच्या पत्रिकेमध्ये हा जर योग होत असेल, तर आपल्यापेक्षा वयानं कमी असलेल्या, म्हणजे आपल्या चुलत भावाचा किंवा बहिणीचा ऍक्सिडेंटली मृत्यू होणार हा दाखवतो. किंवा जन्मताच एखादं लेकरू, आपला जन्म झालेला आहे आणि आपल्या आईचे 2 अपत्य आपण झाल्यावर ते मेलेले आहेत, हे होऊ शकतं. पितृदोषाचा कारक राहणार. तुमचा घटस्फोट होणार का, तर तुमचा विवाह संशयास्पदानं लांब राहणार, विवाह सौख्य कमी होणार, आणि घरातल्या कर्त्या स्त्रिया मुलीकडच्या जर असेल तर आईचं लक्ष जास्त संसारात राहणार, आणि मुलीचा विवाह मोडण्याचा योग इथं राहणार, आणि मुलांच्या पत्रिकेमध्ये तेच राहणार. मग तुम्ही ही पत्रिका मांगलिक आहे का, तर ही पत्रिका मांगलिक मानू नका, अथवा माना, त्याचे फळ सारखेच राहणार आहेत, वाईटच फळ आहेत. त्याच्यामुळे करणीबाधा, तंत्रबाधा, लग्न बंधन, वशीकरण आणि पितृदोषाने भरलेली पत्रिका ही राहील. आता केतू ग्रहापर्यंत आपण 4थ्या स्थानापर्यंत मंगळाचा विचार केला. आता राहिला आपला सप्तम स्थानातला मंगळ, अष्टम स्थानातला मंगळ आणि व्यय स्थानातला मंगळ. आपण हा विचार पुढच्या भागामध्ये करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, हे जे फलित आपल्याला कळालं नसेल, किंवा आपली कुंडली अशी असेल, किंवा आपल्या कुंडलीमध्ये विकार तत्वाने ग्रह वाईट असतील, तर तुम्ही कुंडली आम्हाला दाखवू शकता. योग्य ज्योतिषकाराच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कुठलेही उपाय करू नका. आणि डायरेक्ट कोणी जर तुम्हाला कुंभविवाह सांगितला, तर त्याच्यावर विचार करा. चांगल्या ज्योतिषकाराला, चांगल्या गुरुजींनाच तुम्ही पत्रिका दाखवून याचं मार्गदर्शन घेऊन आपला निर्णय योग्य घ्या, कारण की आपल्या लेकरांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे. माझ्याकडनं जेवढं कमी वेळामध्ये सांगायचा प्रयत्न मी केला, तर तो तुम्हाला पटला असेल तर त्याला लाईक करा, तुम्ही कमेंट करा. कमेंट चांगल्या असू द्या, वाईट कमेंट केल्या तरी मला त्याचा वाईट परिणाम होणार नाही, कारण की तुमची विचार तशी तुम्ही कमेंट करता. दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याला जर काही ह्याच्यातलं समजलं नसेल, तर तुम्ही मला कुंडली फोनवर दाखवून, ऑनलाईन पत्रिका बघून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. हा योग तुमच्यासाठी चांगला राहील का अशुभ राहील, हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल. पण त्याआधी आपण दुसऱ्या भागामध्ये 3 स्थानाचा विचार करू, आणि मारक आणि कारक ह्या मंगळाचा विचार करू. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद.